माजी आमदार माननीय सुरेशरावजी हाळवणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माजी नगरसेवक किसन शिंदे, नगरसेवक मनोज भिंगरे, नगरसेवक मारुती पाठवळ, माजी नगरसेवक मनोज साळुंखे, माजी नगरसेवक धनंजय पटेकरी, ॲडव्होकेट भाजप कार्यकर्ते भरत जोशी, महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोकरावजी स्वामी. नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. श्री विजय दत्तात्रय मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला यश. इचलकरंजी येथील थोरा चौकातील सोसायटीतील आदर्श शिक्षण मंडळाचे बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण झाले आहे. या प्रकरणी विजय मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली वारंवार इचलकरंजी महानगरपालिकेला अतिक्रमण काढावे व बेकायदेशीर केलेले बांधकाम पाडावे अशा आशयाचे निवेदन इचलकरंजी महानगरपालिकेला दिले असताना या निवेदनाला महानगरपालिकेकडून दुर्लक्ष केल्याने या सोसायटीतील अतिक्रमण बदल विलास मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली 1 जून 2026 रोजी इचलकरंजी महानगरपालिकेच्या दारात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रशासनाने दखल घेऊन 10 जून 2026 रोजीपर्यंत अतिक्रमण केलेल्या ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामध्ये सोसायटीचे चेअरमन श्री चंद्रकांत अनूरकर, संचालक श्री साळगावकर, पडसलगे, कोळेकर, अलगुंडे, हाऊसिंग सोसायटीतील औद्योगिक सोसायटीमधील संचालक मंडळ तसेच सभासद वारस नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. आज आम्ही मुख्य सैनिक सोसायटीचे सभासद वारस नागरिक आज आम्ही आमच्या सोसायटीच्या ओपन पीसवरती आदर्श शिक्षण मंडळ यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमणच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मी एकत्र जमलो आहे. वेळोवेळी आम्ही महानगरपालिकेकडे कागदी पाठपुरावा केलेला आहे. गेले 1 वर्ष झालं पाठपुरावा सुरू असून प्रत्यक्षात अंतिम कारवाई कुठल्या प्रकारची झालेली नाही आहे. स्थळ पाहणी आणि पंचनामाच्या एकदा नोटीस काढण्यात आली, मात्र त्याला ती तात्पुरती स्थगिती देण्यात आली. त्याच्यापुढे कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज आम्हाला अंतिम निकाल आणि ठोस कारवाई करण्यासाठी आम्ही सर्व सभासद वारस नागरिकांचं आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे. सदरचं आंदोलन हे आम्हाला जोपर्यंत अंतिम ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमच्या लढाई आंदोलन हे असंच कंटिन्यू राहणार आहे. सदरचं ऑपरेशन चक्र जोपर्यंत आम्हाला ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे कंटिन्यू सुरूच राहणार आहे.